नमस्कार मित्रांनो, आपण बनवलेली आहे स्लरी। आता ती कशी बनवली आपण शेतकरी बांधवांना सांगणार आहोत। तर ही स्लरीसाठी मी घेतलं होतं 10 लिटर गोमित्रन। त्यानंतर त्याच्यामध्ये मी ह्या 2 ताकाच्या पिशव्या टाकल्या मी, म्हणजे साधारणतः 1 लिटरच्या आसपास ताक होतं ते त्याच्यामध्ये टाकलं। त्यानंतर मी घेतलं होतं बेसन पीठ, म्हणजे बेसन पीठ मी 1 किलो त्याच्यामध्ये सोडलेलं आहे। त्यानंतर मी हे साधारणतः 15 अंडे त्याच्यामध्ये टाकले आणि त्यानंतर मी 1 किलो गूळ याच्यामध्ये मिश्रित केलेला आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं विरंजन जे आहे ते याच्यामध्ये मिक्स करून घड्याळाचं जसं घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे हलवून द्यायचं आहे आणि हे फिरवल्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे आणि 7 दिवस मित्रांनो 7 दिवस हे झाकून ठेवल्यानंतर आपली स्लरी एकदम जबरदस्त तयार होणार आहे आणि याचे फायदे असे होणार आहे की जमिनीचं कर्बक वाढणार आहे आणि जमिनीचं कर्बक वाढल्यानंतर जीवाणू त्याच्यामध्ये वाढणार आहे। जीवाणू वाढल्यानंतर शेतीला बाकीच्या जास्त खतांची आणि केमिकलच्या खतांची आपल्याला गरज पडणार नाही आहे। आपले जीवाणू वाढल्यानंतर पांढऱ्या मुळांची वाढ होते आणि विघटन ऑटोमॅटिक व्हायला चालू होतं आणि जमिनीचं कर्बक वाढतं। हे ह्या स्लरीमधून आपले फायदे होतात। तर शेतकरी बांधवांनी ह्या स्लरीचा 100% वापर करावा। 100% शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल असं मला वाटतं। मी सुनील राऊत, घुलेवाडी, संगमनेर। आपल्यालाही माहिती पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि मला सांगा की आम्हालाही माहिती द्या। धन्यवाद मित्रांनो।